सह्याद्रीतले खूप ट्रेक केलेत, पण ही स्नोची चादर कधीच पाहिली नव्हती. तर आज आपण बघणार आहोत सार पास म्हणजेच हिमालयातील एका पासची कहाणी. व्हिडिओमध्ये फक्त लोकेशन न दाखवता ट्रॅव्हलमध्ये जी धमाल मस्ती असते, जे कष्ट असतात तेही मी दाखवायचा प्रयत्न केलाय. व्हिडिओ नक्की पहा. आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. ओ रोहित साहेब, ट्रेकला येत आहे का? हां चला की. आमची पण तयारी झालेली आहे. रोहितच्या कारमधून जातो डायरेक्ट. प्लॅन असा झालेला की मी, अश्विन आणि रोहित जाऊ, पण काही कारणास्तव रोहितला बॅकआउट करावं लागलं आणि आम्ही त्याला ते आयुष्यभर चिडवणार आहोत. ही होती चंडीगडमधली सुंदर सकाळ. विमानातून आम्ही लँड झालेलो आहे चंडीगड एअरपोर्टला. मिलिटरी अंडर एअरपोर्ट असेल, त्यामुळे एअरपोर्टच्या आतमध्ये आम्हाला काही रेकॉर्डिंग करता आलेली नाही आहे. सो सध्या टॅक्सीसाठी वेट करतो आहे. हा झेंडा वगैरे किती सुंदर फडकतो आहे. आम्ही आता सेक्टर 43ला आलो आहे दोघं बस पकडायला. ही बटर, ही काहीतरी चटणी आहे आणि आलू पराठा. चला सुरू करूया. मित्रांनो, आम्ही धावत पळत कशी तरी मनालीची बस पकडली, कारण ती एक शेवट बस होती 8:15ची. त्याच्यानंतर लेट होती आणि त्यात पण आम्ही अनरिझर्वड होतो म्हणल्यावर जर आता शेवटची सीट आम्हाला मिळालेली आहे. पण जे सीनरी आम्ही व्ह्यूज बघत येते ना, खूप ऑसम आहे. हा बघा, हा एक व्ह्यू आहे. हा इकडे हां, कुठे व्ह्यू आहे? हा बघा, तर असा व्ह्यू आहे. असे भरपूर सारे व्ह्यूज रस्त्यावर लागत आहेत आम्हाला. पुणे ते चंडीगड एवढीच फ्लाईट बुकिंग होती. त्याच्यानंतर कसं पोचायचं, मणीकरणला काय करायचं काय माहीत. लोकल फूड एक्सप्लोअर करत करत आम्ही कसे बसे लोकल बस पकडून 2-3 बस चेंज करून फायनली पोचलो आम्ही मणीकरणला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सेकंड डे आहे आमचा. काल आम्ही आलेलो, थोडं रिपोर्टिंग केली आणि त्याच्यानंतर माझं इतकं डोकं दुखायला लागलं इकडे. मग असं आलं की काय करू, रेकॉर्डिंग का नाही करू. मग जेवलो जरा. अश्विन बोला फोर्सफुली जेवल्यावर थोडंफार बरं वाटायला लागलं. मग येऊन आम्ही झोपलो मस्त. थंडी इतकी लागते ना. सेकंड डेला सकाळी 6 वाजता इकडे उभे मी मॉर्निंग एक्सरसाइज करायला. 5:30ला आमचा टी टाईम होता, जो आम्ही स्किप मारला दोघांनी पण. आणि पण 6 वाजता एक्सरसाइज करायला यावं लागतं आहे. आता बघू काय एक्सरसाइज करत आहे. हा नजारा बघा मागचा. आज एक बॅच निघणार आहे ट्रेकसाठी. आमचा बॅच उद्याच आहे. तर आता त्यांच्या स्वागतासाठी, त्यांना कॉंग्रॅच्युलेट, त्यांना विशेष द्यायसाठी आम्ही थांबलेलो इकडे अशा रोमध्ये. आता त्यांची टीम येईल इकडनं. छत्रपती शिवाजी महाराज के. आमची वारी उद्या आहे. चला. तर आमचं अक्लामेटायझेशन वॉक सुरू झालेलं आहे. जस्ट जरा इंट्रोडक्शन झालं आणि अश्विन आहे आमचा टीम लीड. हे सगळे आपल्या ग्रुपबरोबर असणार आहे 5-6 दिवस. आम्हाला सांगण्यात आलेलं, जो कोणी अक्लामेटायझेशन वॉक कंप्लीट करणार नाही किंवा ज्याला काही बरोबर वाईट वाटत असेल तर त्याला पुढे ट्रेकमध्ये पाठवलं जाणार नाही. तर आता आम्ही एक पॉईंटला येऊन रेस्ट केलेलं आहे. सगळेजण थांबलेले आहेत, रिलॅक्स करत आहेत, पाणी पित आहेत. ब्रेक नंतर आम्ही परत एकदा निघालेलो आहे सगळेच. थोडा वेळ लागेल अजून आम्हाला वरचा एकदम टप्पा पार करायला. भाई, जिन जिन को वीडियो में आना है ये चैनल को सब्सक्राइब कर दो और मेरे को दिखाओ. सब्सक्राइब कर दो भाई. म्याव एंड राइट और जीतू मैक 2 चैनल है. सब्सक्राइब नहीं करेंगे तो आएंगे नहीं वीडियो में. सब्सक्राइब करो यूट्यूब को. हाँ, ब्लर हो जाएंगे, ब्लर. 360 डिग्री कैमरा वाला है ऊपर. ओए 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 ओए, टालिया टालिया.
मातरम. गाइस मेरा नाम सुजीत पोरजी है. मैं नवी मुंबई पनवेल से हूँ. माय नाम इज दिपेश ठाकुर. ठाकुर साहब जिंदाबाद. मेरा नाम अनिकेत कदम है. मैं पुणे से हूँ. थँक्यू. आमची ओरिएंटेशन मीटिंग आहे आणि जे लेट येतात ना त्यांना पुशअप्स मारायला लावतात. 15 मिनटं लेट झाले 15 पुशअप्स. काही काही जण 16 मिनटं लेट झाले त्यांना 16 पुशअप्स सांगितले. हे गुलजार सर आहेत जे की YH यूथ हॉस्टेलचे वन ऑफ द कोर मेंबर्स आहेत. ऑल अबाउट डिसिप्लिन. एक सेकंड में बैठना और वापस खड़ा होना. डन. मेडिकली अनफिट है सब लोग. स्पार्टन्स आर यू रेडी? कम कर देता है यानी बॉडी को अपने आप ही डिहाइड्रेट कर लेता है. चाहे आप कुछ करो कुछ नहीं करो फिर भी बॉडी डिहाइड्रेट हो जाती है. लगातार वाटर जो भी आपको लिक्विड मिलेगा चाहे वो चाय हो, बॉर्नविटा हो, कॉफ़ी हो, सूप हो, एक्सेप्ट वन लिक्विड. बाकी जो भी कुछ लिक्विड आप पीना चाहेंगे वो पीना है सो दैट आपकी बॉडी का वाटर लेवल हमेशा मेंटेन रहे. गुड इव्हनिंग. तर आता आम्ही जस्ट नाश्ता चाय पाणी वगैरे आणि फ्रेंच फ्राईज ऑसम होते ते केलंय. आणि आम्ही तिघं सांगा ती झोपून आलोय ते सांगा ती. अश्विन झोपलेला, सचिन झोपलेला आणि आता आम्ही चाललोय जे काही एक्स्ट्राचं सामान आहे आमचं. माझ्याकडे पॉन्चो नाही आहे. मी सांगतो काय चाललंय. पुण्याला गेलो तर पॉन्चो घ्यायला. त्या पॉन्चोचा कलर आवडला मी म्हणून पॉन्चो घेतला नाही कारण इथं घेऊ. आता इथं पाऊस आला. पाऊस पाणीचं बघा किती वाढलंय. इतकं पाणी वाढलंय आणि रोज पाऊस पडतोय आणि वर तर स्नो कंटिन्युअस चाललेला आहे. हालत डाऊन होणार आहे. होपफुली चांगला कलर मिळाला पाहिजे. पंचोय कितने का है ये? 100 रुपये का. इससे थोड़ा और जाड़ा वाला है क्या? ये पट. मी एक पोंचो घेतलेला आहे ग्रे कलरचं आहे पण माझ्या बॅगेला कवर नाही आहे. तर आता बॅगेच्या कवरसाठी काय मिळते का बघावं लागेल. नाही तर मग प्लास्टिक कवरमध्ये त्यांना कपड्यांना वगैरे घ्यावं लागेल. स्टोल घेतलेलं आहे एमर्जन्सीला. कैसे लग रहा है? इकडे हॉट स्प्रिंग्स आहेत या साईडला. जे दूर दूर दिसतोय ना तो ॲक्च्युली सल्फर येतोय वर. बघा कुंड आहे. गरम पाण्याचं कुंड आहे. खाली दगडी ठेवलेले आहेत. कसलं आहे वाफ. बापरे. आणि इकडे काय नजारा आहे यार. खतरनाक नजारा आहे. पैसे वसुलेत सगळे. फक्त आता ट्रेकिंग अजून सुरू व्हायचे. प्रत्येक जिवंत व्यक्ती जे आहेत ना, जिवंत प्राणी असो काही, ते त्या वातावरणाच्या नुसार ढललेले असतात. आपल्याकडे जे कुत्रे असतात ते कसे असतात आणि इकडचे कुत्रे बघा सगळे एकदम फरमध्येच असतात. प्रत्येक कुत्रा जेवढा मी बघतो ना सगळे असे फरमध्ये थिक. हा बढिया लग रहे हो या. टोपी पहनली भाई. आम्ही कुंडात आलोय. गरम हॉट स्प्रिंग्स बघा. असं उखळतं पाणी आहे ना. तो जास्त वेळ थांबेल ना आपको सोडके होय. 10 सेकंद 5 सेकंदाच्या आतमध्ये बाहेर निघायचं. चला आपण जाऊया आता. चला रे. अबे कैसे क्या. ये तो अजीब पावर है हैदराबाद वालों में. चला आपण उतरूया. अश्विन हाउ इज द फीलिंग. हे सब लोग उतरते एक साथ. 3 रुको पकड़ो भाई. चालू है कैमरा. 3 2 1 हाथ पकड़ो. एक कौन कितना देर खड़े रहेगा. अरे थोड़ी देर सबर कर लो. यू कैन स्टे. दैट्स द वे आई एम.
वाफा दिसतात वाफा. आता आमची बॅग चेक इन झाले. जे जे एक्स्ट्रा सामान आम्ही आणलेलं ना त्यांना सबमिट करावं लागतंय आणि फक्त जेवढं नेणार आहे ना तेवढंच या बॅगेत ठेवायचं आहे. 408चं हे कार्ड बैग विच यू आर टेकिंग वो कौन सा है? गुड मॉर्निंग. आज आमचा 3rd डे म्हणजेच फ्लॅग ऑफ डे. आम्ही आज आमची ट्रेकिंग सुरू करणार आहे सरपासला. सकाळ नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आम्हाला बॅग्स घेऊन खाली यायचं आहे. सध्या पोरांनी ह्या चिल्ल्यापिल्ल्यांना सँडविच दिलेत खायला. पुण्याचं काम केलं म्हणजे आमची ट्रिप चांगली होईल. आणि हा आमचा चिन्मय आहे. चिन्मय हे तुमचे मित्र आहे चिन्मय. तुझी आठवण काढतायत. Yes. जोश में Yes. कल को अभी जोश में ऊपर पहुंच के भी जोश में. Yes. गुड. Yay! तर आपला ट्रेक सुरू झालेला आहे. कॅप आणि माझी कव्हर करून घेतलेले आहे मी. सरपासमधील ह्या होत्या आमच्या कॅम्प साईट्स. टोटल 4 स्टे होते. 5000 फीटवर असलेल्या कसोलवरून आम्ही निघालो आणि सेकंड स्टॉप होता ग्रहण विलेज, जो की होता 7500 या फीटवर. त्यानंतर होणार होता मिंताज 11000 फीट. ट्रेकिंगमध्ये सर्वात डेंजरस असतं म्हणजे शूज भिजवणं. वाट लागते पायांची. त्यामुळे आता हाच पॅच आलेला आहे ज्यात आमचे शूज भिजू शकतात. पण बाजूला जे दगडी आहेत ना आम्ही तिकडनं जाणार आहोत. हाफ वे तर झालेलं आहे. कसलं शुद्ध पाणी दिसतं एकदम खतरनाक. पडू नको अश्विन, चव घालवशील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2च कॅम्प साईट्सची धमाल बघणार आहोत. खूप एंटरटेनिंग असणार आहे व्लॉग, नक्की बघा. नुसतं व्हिडिओ पळून सगळे कॅम्प साईट्स दाखवून व्हिडिओला 15-20 मिनिटात संपवण्यात काही अर्थ नव्हता. मजाच जाणार होती. आम्हाला फायनली फर्स्ट डेलाच स्नो दिसलेला आहे माउंटेनवर. पण ते माउंटेन खूप जास्त लांब आहे. बाय द वे ही छडी मिळाली मला की कामात येईल. मला स्नो दाखवतो बघा. तो बघा तो माउंटेन आहे स्नोचा. खतरनाक ना. पण तिकडे पोचायला 4 दिवस आहेत. हलका हलका पाऊस पडायला लागला आहे. तर काही जणांनी पोंचो घातलं आहे सचिनने. अजून आम्ही तरी नाही घातलं आहे. जरा बघू अजून जरा आलं आहे जास्त तर घालूया. कारण गरम होते लई चढता. बघा पेलवान लोक 2-2 सिलेंडर घेऊन चाललेत. आणि आम्ही आमच्या पाठीवर ही बॅग घेतली आहे छोटीशी, तरी फाटून हातो झाले. आता आमचा लंच टाईम सुरू झालेला आहे. थोडाच टाईम झालेला आहे तरी सगळीजणं जेवण करायला लागलेत. मुझे लगा आलू पराठा इसलिए मैंने 4 लिया. मित्रांनो जस्ट आता भांडी धुताना ना पाण्यात हात घातला मी माझा हात धुवायला. बर्फ असतो ना तो त्याच्यापेक्षा पण हे पाणी जास्त थंड आहे. बाप रे बाप, असं काटा झाला अंगावर, धक्के लागायला लागले. एका सेकंदाला असं वाटलं की नक्की गरम पाणी आहे का थंड. एवढं असं काहीतरी विचित्र होतं पाणी. लय खतरनाक गरम आहे. आय मीन लय खतरनाक थंड आहे. आता एक वेगळा पॅच सुरू झाला आहे. काठी घेतली आम्ही नवीन. वेगळा पॅच सुरू झालेला आहे. जरा जो सपाट रस्ता होता तो संपलेला आहे. आता जरा डोंगरावर चढायला लागलो आहे. पाऊस पडायला लागला. गडगडते लिटरली. रेनकोट विंडशीटर घालून आम्ही पॉन्चो घालून रेडी आहे. बाकी सगळ्यांची पण तीच अवस्था आहे. पावसामुळे थोडेफार सगळे शांत झालेले. हे आमचं ट्रेक गाईड आहे. वाव, सिनरी तर बाहेर मस्त आहे. पण आम्ही जरा पावसाची वाट बघतो अजून जरासं कमी जायला. एक सेकंड पूर्वी हा पूर्ण आपल्याला दिसत होते डोंगर. आता मागे सगळं धुकाने भरलेले आहे.
और इसका थोड़ा सा शब्द की हेर फेर से कितनी गलत फहमियाँ हो जाती है. जेवण के बदले अगर अब उसको मराठी आती नहीं. हाँ यूपी का बंदा था, उसको मराठी आती नहीं थी, लेकिन आ गया ऑफिस में काम कर दी. मैडम जरा का क्या बोल रहे हैं. आणि अशी मस्ती चालू असतानाच एक सुंदर नजारा येतो बघा वर. वाव, एक नंबर. तर आम्ही पोहोचलेलो आमच्या फर्स्ट बेस कॅम्पला. थोडं अजून 5 मिनिटं चालायचंय, पण गावात आलेलो आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता बघा. सब चेहरे महक गए, कलरफुल फुल वादिया. आम्ही आमच्या स्टेला आलेलो आहे आणि इतका सुपर बांधलंय, नवीनच आहे वाटतं. तो बघा समोरचा. आता आम्हाला फुल डे इकडे स्पेंड करायचं. जवळजवळ 1 वाजलाय फक्त आणि उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. हाय हाय, जन्नत मिल गया, जन्नत. सेवा सेवा. तर आम्ही ग्रहण विलेजची जी कॅम्प साईट आहे ती एक्सप्लोअर करायला आलोय. मस्त डोंगरांच्या मध्ये आहे, त्यामुळे थंडी वाजायची शक्यता खूप कमी आहे. पाऊस पडत होता तुम्ही बघितलेलं, आणि आता ऊन पडलेलं आहे. एकदम असं फ्रेश वाटते टोटली. असं बारीक बारीक ऊन ज्या अंगावर लागते ना, थंडी पण आहे तेवढी. माझा हात अजून पण गारटला आहे, आणि ज्या अंगावर ऊन लागते ना त्याच्याने अशी थोडीशी गरमी ऊब जाणवते. मस्त वाटते. हे गरमागरम चहा, आमचा चहाचा ब्रेक 4चा आहे. तर अर्धा तास आम्ही जरा फिरून घेतो. आणि हा आहे आजूबाजूचा नजारा. जी शांतता आहे ना, नुसतं पक्ष्यांचा आवाज आहे, कावळे आहेत बऱ्यापैकी, आणि इतर असे छोटे छोटे चिमण्यांसारखे आवाज आहेत, चिचू वगैरे. आणि शांतता, नुसती शांतता आहे. आवाज घुमतायत. आवाज घुमलाय रे. आणि आता आम्ही चाललोय ह्या कॅम्प साईटची दुसरी बाजू आहे ती सगळी एक्सप्लोअर करायला. तिकडे बोलतात की एक 300 year old पण ट्री आहे, तर ती बघायची आपल्याला. 300 years ओल्ड, आणि ती पण बोलतात जर ट्रंक असतो ना, तो असं 50 जण जेव्हा असे करून एकत्र हक करतील ना, तेव्हा त्याचं ट्रंक कवर होतं. तर थोडंसं ट्रेक केल्यावर आम्ही त्या झाडापाशी आलेलो आहे. ॲक्च्युली खूप मोठं आहे. एंड मोमेंटला आम्हाला जाता नाही येते, म्हणजे एंड पॉईंटला आम्ही जर लांबूनच बघतोय. तर ते हे झाड आहे, एवढं मोठं झाड आहे. हाय ग, कॅमेऱ्यात मावत नाही. माणूस बघा एवढं छोटं दिसतोय. कॅमेऱ्यात ॲक्च्युली हे कॅप्चर करता येत नाही, पण इकडे पर्सनल आम्ही लाईव्ह बघतोय तर इतकं मोठं झाड नाही आहे. बाय बाय. टाली आहे तुम्ही, टाली टाली टाली. ही आहे आमची कॅम्प साईट. हा आहे आमचं घर स्टे मारायला, आणि हा आहे व्ह्यू. हे आमचे कॅम्प लीडर आहेत मॅडम. नमस्कार. आणि हे दुसरे कॅम्प आणि हे आता येणारे कॅम्प लीडर उद्यापासून हे जे चार्ज घेतील ग्रहणचा.
क्योंकि इन्होंने रात में शेविंग करी कुछ अनसुनी सी होने लगी। संमेलना कधी हा खेळ सावल्यांचा बहुत भाव खाली शांत बस करे असं बोलते सुरुमई अखियों में नंदा मुंदा एक सपना ले जाए हफ्तार में हमने कले गुड मॉर्निंग. सो आज आमचा थर्ड डे आहे म्हणजे ग्रामीणमधनं आम्ही निघणार आहोत पुढच्या ग्रामीणच आहे ना? ग्रहण सॉरी. तर आज आम्ही निघणार आहोत विलेज आहे मान्य आहे मला पण आज आम्ही निघणार आहोत ग्रहण विलेजवर ना दुसऱ्या बेस कॅम्पमध्ये मिंटाजमध्ये. तर त्याआधी आंघोळ तर केली नाही 2 दिवसापासून जरा साफसफाई केली. सॉक्स घालायच्या आधी जरा थोडीशी पावडर टाकायची बोटामध्ये म्हणजे ब्लिस्टर्स वगैरे येत नाही जास्त रात्री. तर आम्ही आता थोड्या वेळात इकडनं चेकआउट करणार आहोत या कॅम्पवरनं. आणि इकडे मस्त सूर्य पडलेला आहे, थंडी पण अजून वाजते, तरी आम्ही सूर्याची जरा गरमी घेतोय. काय आलेलं हाताला रे ते पान लागलं होतं. ही जी पानं आहेत ना इकडे, ही पानं याचं जे ही साईड आहे ना हे वालं बारीक बारीक ते काट्यासारखं नको 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 अरे आई. तर हे खूप जोरात लागतं आणि खाजायला लागते, टोचतं डायरेक्ट. ते ह्या झाडांपासून जरा वाचून राहा, दिसत नाही तेवढे. चला मॅडम, बाय 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 एन्जॉय एन्जॉय. थँक्यू सर, बाय 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 बाय. आता आम्ही होतो 7,500 या फीटवर. आता आमचं टार्गेट आहे 11,500, म्हणजे आज जवळजवळ 4,000 आम्हाला कवर करायचं आहे. तर ग्रहणवरनं आम्हाला जायचं आहे मिंताजला, जिकडे आमचा नेक्स्ट कॅम्प असणार आहे. तर जेवढं लवकर टार्गेट करू आम्ही पोचायला तेवढं चांगलं. नाही तर उगाच वातावरण खराब झालं, परत कालसारखा पावसाळा आला किंवा स्नोची पण शक्यता आहे ह्या पॉईंटला. वही डायलॉग मारना है? नहीं. जब चालू किया था चढ़ना तब लगा था कि दुनिया जीत लेंगे, सबकी एक बैंड बजा देंगे. लेकिन अब लग रहा है कि बैंड ऑलरेडी बज चुकी है दुनिया की, तो और क्या ही बजाएंगे हम लोग. हा जीतू भाई आहे. कैसे हो? ह्याचा पण एक चॅनल आहे यूट्यूबचा, जीतू मॅक गुजराती चॅनल. आपको समझ में आए ना आए सब्सक्राइब करना. सब्सक्राइब जरूर करना भाई. तर आमचा पहिला हॉल्ट पॉईंट आलेला आहे. सगळे रिलॅक्स झालेत बॅग सोडून. एक एक मस्त मस्त जागा पकडली सगळ्यांनी. खातायत पितायत. कपल लोक फोटो काढायला चाललेत. आज पूर्ण दिवस चढतोय आम्ही. मस्त चढतोय, जमायला होते. कोई एतराज नहीं है, ज्यादा बुरी तो है भी नहीं. टूटा नहीं जाएगा भी नहीं करेगा तू. नाइफ चाहिए. तो 4 पास भी नहीं कर पाएगा, मैं बता रही हूँ.
ही आपली एक वेगळी गँग आहे साऊथ इंडियावरनं आलेली, स्पेशली केरला से मल्लू गाइस. वो आपका जो साउंड है सब लोग एक साथ. तो गौतम भाई इतना आप चढ़े 2 दिन से, कैसा लग रहा है? मजा आ रहा है. अभी चढ़ सकेंगे पता नहीं कि आगे जाके कितनी सांस फूल जाएगी हमारी. भाई साहब 2-2 बैग लेके चल रहे हैं आप? 2-2 डंडे? मेरा तो नहीं है, ओके. ये छोटे का है. तो कैसा लग रहा है अभी आपको? बस बहुत बढ़िया. प्रियस भाई साथ में है, हाँ. बहुत मजा आ रहा है. ठंड भी नहीं लग और वो नहीं रहते थे तो ठंड भी नहीं लग रही है. क्या राज है भाई, वो साथ में है. हमको रखा है बर्तन मांजने के लिए, कपड़े धोने के लिए, मसाज करने के लिए. मेरे पास 2 पोर्टर है. ये बर्तन मांज रहा है और खजांची है, और दूसरा मालिश वाला है. मालिश वाला. और हमारे डैशिंग सर, आप तो अभी से ही बैग, अरे मैं भी बैग नहीं निकाला कब से. तो आपको सब लोग रेस्ट ले रहे, फिर भी बैग लेके तैयार है आप. फुल एनर्जी. फुल एनर्जी. एक्चुअली रेस के टाइम पे बैग उतारना नहीं चाहिए, ये किसी ने कहा है. किसी ने कहा है, पता नहीं कौन है वो पकड़. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. मेरा मेरे पास है, उनका उनके पास है. तरी ह्यांची बॅग लई मोठी वाटते मला. नाही मी पहिल्यांदाच बोललो, सगळं काय सामान करायचं तूच करायचं, मला काय करायचं नाही. यायचं असेल तर ये, नाहीतर राहू दे. बापरे, डेअरिंग आहे भाई, डेअरिंग आहे. नाहीतर राहू दे. घरी जाऊन मजा आहे. मजा आ रहा है. भाई को छोड़ के इधर उधर जाते रहते भाई तो. मैं नीचे था. मस्त वाटतं बॅकग्राऊंड पण तुमच्या मागे. हो, शेवटपर्यंत कम्प्लीटच करायचं आता. और हमारे फिटनेस सारपास पहिले तुम्ही आलेले 1998 आणि सारपास आता 2024. काही फरक आहे का? हा, गावामध्ये बऱ्यापैकी फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन वाढलंय, फॅसिलिटी वाढले तिथे. और दिल्ली वाले बंदे कैसे हो सर? दिख नहीं रहे, बहुत ऊपर ऊपर रहते हैं आप तो स्टार्टिंग में ही. हाँ? सब कैसे चल रहा है? बढ़िया बढ़िया बढ़िया, मस्त मजा आ रहा है. मैडम यहाँ नीचे क्रॉस क्यों बनाया दोनों के बीच में? क्या झगड़ा वेगड़ा नहीं चल रहा है ना? हाँ, AMS की सिग्नल विग्नल नहीं है ना? तिकडे माझं पण. थोडासा रेस्ट घेऊन आम्ही परत निघालो आमची चढाई करायला. आज 4000 फीट गाठायचं होतं. आणि फायनली आम्ही पोचलो. 5-5:30 बजे क्लाइमेट के हिसाब से सूप, 7-7:30 बजे अगेन क्लाइमेट के हिसाब से डिनर. हे आमचं वेलकम ड्रिंक. तर आपण सरपासला आलो आपल्या टीम बरोबर आणि अजून एका ग्रुप बरोबर एक जण आलेत. तुमचं नाव काय दादा? माय नेम इज तेजस. तेजस, जे की आपल्याला मॅम अँड डॅड चॅनलला फॉलो करतात इंस्टाग्रामवर. त्यांच्या कोणी पाठवलं? फ्रेंडने पाठवलं. त्यांच्या फ्रेंडनी त्यांना सांगितलेलं की मी आलेलो इकडे, तर कुठे मिळालं तर बघा. आता एवढ्या याच्यामध्ये पण मिळाले. थँक्यू भावा. थँक्यू वा. टोटल आमचे 3 मुलांचे टेंट आहेत आणि एक फिमेलसाठी टेंट आहे आणि तो स्टाफचा टेंट आहे तिकडे. तर हा आपला टेंट आहे. हमखास 6 जण झोपतात आणि तुम्हाला गरमी पाहिजे असेल तर 12 जण झोपू शकतात. तुमच्यावर आहे ते. खूप लाज वाटते बाबा. हे बघा, ओव्हर ऍक्टिंग. हे आमचे गुजराती. 50 रुपये काढीस का पहिले? तर हे आमची गुजराती गँग आहे आणि इकडे मराठी गँग आहे. मिळून मिसळून झोपणार. भाई वो लाल कलर का क्या है, जरा दिखाना मेरे को. ये भाई स्लीपिंग बैग है. अच्छा, मैंने पहली बार देखा है. मैंने दूसरी बार देखा है. पहली बार यहाँ देखा. पहली बार यहाँ पे देखा है. स्लीपिंग बैग को निकालता हूँ, कैसे यूज कर सकते हैं. हाँ. गो इनसाइड लाइक दिस. घाघरे की तरह पहनना इन शॉर्ट. कॉमिक टाइमिंग याची भारी है. घाघरे की तरह ऐसा डालना है, नीचे से खुलता नहीं है, ऊपर से ही डालना है. ऐसा है. बाद में इसको लकड़ी डाल के चला देना. ध्यान रखना ऊपर कोई नहीं आया बस. एक कट होएगा. चलिए चलिए, शुक्रिया, थँक्यू. तर अशी असणार आहे आज रात्रीची मजा. आणि ते लोक आमचे कॅम्प लीडर जे आहेत ते बोललेत की रात्री 2-2:30 वाजता इकडे स्टार गेजिंग पण होऊ शकते. तर आम्ही ट्राय करणार आहोत, उठणार आहोत आणि चेकआउट करणार आहोत. ह्याच लोकेशनवर ना या साईडला असू शकते. तर आम्ही
मोस्टली लकी असू तर आम्हाला पण मिळेल. टॉयलेटमध्ये आतमध्ये कोणी हाय की नाही हे ओळखायला चेन असेल तरच बाहेरून विचारायचं बाबा कोणी आहे की नाही. चेन नसेल तर डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो. टेंट्समध्ये टॉयलेट करायचे आम्हाला. हे बघा 3 टेंट्स आहेत आणि इकडे बादल्या ठेवलेले आहेत. आता आतमधला नजारा मी दाखवेन का नाही हे थोडं डाऊटफुल आहे, बट लेट सी. रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही स्टार गेजिंग करायला आलेलो आहे. वर बघतोय सगळीकडे चमकते चमकते तारे दिसत आहेत. इतकं क्लिअर दिसतंय ना स्काय. मी ट्राय करेन कॅप्चर करायला, इवन फोटो पण काढायला बघतो, पण ऑसम आहे यार. सगळे अंधारच अंधार आहे पर सुपर सिनारियो दिसतो. जे सब ठीक है क्या? भाई थोड़ा सर दर्द है, सर पकड़ रहा है. चढ़ाई कैसी थी? अरे भारी भारी हो गया चढ़ाई. हो गया पूरा.